हे तू स्वतः हाताने बनवले की साच्याने बनवलं? साच्याने बनवलं. पण मला एक गोष्ट सांग, तुझं वय किती आहे? माझा आता 17. भारी आहे यार, म्हणजे ही कला म्हणजे शिकला का तू कुठे की काय कसं? नाही, स्वतःहून शिकलोय, म्हणजे असं बघून वगैरे शिकलो. म्हणजे तू कारखान्यात येतो डेली असं? हा, डेली करताय. किती ते किती वगैरे असं म्हणजे? माझा टाइम कसं टाइम भेटेल तेव्हा मी इकडे येतो आणि आपला टाइम स्पेंड करतो. मग तू कॉलेज वगैरे करून हे पण करतो? माझी 12th चालू आहे आता. अरे 12th मध्ये तुला म्हणजे हे ज्या वेळेला करतो ना किंवा गणपती घडवतो त्यावेळेला कशी फिलिंग असते? खूप मस्त फिलिंग असते, म्हणजे बाप्पासोबत टाइम स्पेंड करायला भेटतो. आपल्या एज्युकेशन मधून टाइम काढून मी बाप्पासोबत टाइम स्पेंड करतो. खूप मस्त. मागे लालबागचा राजा आहे, खूप भारी सीन आला तुझा म्हणजे ह्याच्यामध्ये. तर एक मेसेज दे असा गणेश फेस्टिवलला तुला, म्हणजे गणेश फेस्टिवल आला की काय वाटतं, लोकांना काय मेसेज दे? म्हणजे मी लोकांना हाच मेसेज देईन की गणपती बाप्पा आहे ना, तो म्हणजे फेस्टिवल आहे ना, तो नीट साजरा करा. म्हणजे असं मिसबिहेव करू नका. गणपती बाप्पाचे कारखाने तुम्ही जेव्हा व्हिजिट करता तेव्हा मातीच्या मूर्त्या असतात, तर काही मुलं जे कॉन्टेंट क्रिएशनसाठी येतात ते डायरेक्ट आतमध्ये हात टाकतात. त्याच्यामुळे मूर्त्यांना इजा होऊ शकते किंवा नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे जर शूट करताय तर लांबून शूट करा आणि नीट शूट करा. माझं एवढंच म्हणणं आहे कॉन्टेंट क्रिएटरसाठी. गणपती बाप्पा मोरया.